श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिबाबर ब्लॉगमध्ये। आज आहे किंक्रात आणि आम्ही ब्लॉगला सुरुवात केली। आज मी पहिल्यांदा माझ्या जुन्या साडीचा शिवलेला वन पीस घातलाय आणि तुमच्यासोबत पूर्ण दिवसभराचा ब्लॉग शेअर करणार आहे। समर्थला स्टॉपला सोडायला जाऊ सगळ्यात अगोदर। चला। दादा स्कूलला गेला, माझ्या पिलूला कमत नाही। माझ्या पिलूला आता छगलं कलाले कोण आलं कोण गेलं कुठं ललते बघा, इकलं बघा इकलं बघा इकलं तर बघा। ओ मामा इकलं बघा कोण आले बघा। दादा आला, दादा येऊन बोल ना, लुलू नको। स्वयंपाक करायचा बाकी आहे, भाजी झाली आमची इथं बघा। आता फक्त चप्पा कालायचा राहिलाय। बाल लागले ललायला, चप्पा कलू दे ना मम्मा बाला। लुलून लुलून तो पिकुश केलं बालन माझ्या। दादा गेला 2 दिवस समर्थ घरी होता, शनिवार रविवार सुट्टी, रविवार सोमवार। आज गेला दादा तर आज कुचलच कम ना मला। दादा गेला कळणार आहे, दादा गेला म्हणलं दाटून आले हातून दुःख। बाहेर फिरून आणते चल। चला आता पप्पा येतेत, पप्पा सोबत कोण खेळणार आहे? गोळ्या मारताय। कोणती साडी सांगावर? लग्नातली कुठली? तुम्ही घेतलेली आहे का तिकडून घेतली आहे माहेरून? माहेरून घेतलेली आहे ना? लग्नातली आहे नक्की? होय, कुठं गेल्यावर घातली ती सांगावर? अंदाजे गोळ्या मारतात। गुलाब, हा गुलाब होती याची का ना? हा 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 हा, तिच्या भावकीतली आहे का? हाय हाय, तुमच्या लक्षात आहे की तेव्हा माझं वजन लय कमी होतं पण। हा बालाजीत घातलं ते बघा, बरोबर तिरुपती बालाजीला। आठवते की आहो तुम्हाला? बालाजीत आपण पहिल्या दिवशी गेलतो ना, पायऱ्या उतरताना तुम्ही फोटो काढलेला आहे बघा ती। काय ब्लाऊज येणं ठेवून काय करायचं म्हणून शिवली हो, सार्थच्या मम्मीने शिवली। तिनं छान शिवते। आता मी हे शिवले तर दीदी पण विचारत होते जानूचं शिवायचं म्हणून। सार्थ ती आपण इस्कॉन मंदिरात गेलो नव्हतो सोबत, ती याचे विदर्भातले। हा ती का आरी वर्क परत हे करते, छान शिवते। छान वाटलंय का? मला वाटतंय, तुम्हाला विचारते। गाऊन घालण्यापेक्षा जुन्या साड्या पडून राहल्या त्या ना, त्यामुळे म्हणलं घालावं। पण असं बाहेर स्टॉपला ते गाऊनवर जायला बरं वाटत नाही ना, त्यापेक्षा ह्याच्यावर जाऊ शकतोय समर्थला सोडायला आणायला। ह्या विचारानं शिवले बघा। सकाळच्या वेळेला दूध जास्त येते बघा। त्यामुळेच दोन्ही भुगणे गच्च भरले। शेवगा सुपर बघा ते
खाल्लं दोन्ही सगळं सोडते त्यातलं. हे घेऊन जातं गावात. इथं कुठे ठेवू मी आता जपतो त्याला जपतो आता पुढच्या वर्षीच लागणार. पप्पा नाही फक्त तासभर फक्त गाडीवर झोपील. झोपायचं मी येते त्याला. पिल्लू पप्पाला कशी चितकून बसले. कसे बसले गुलू गुलू गप्पा का चालले त्या दोघाच्या. मला बी घ्या तुमच्या गप्पात. घ्या हो तुमच्या गप्पात. कसं चितकलं गो उंदीर पप्पाला. झोप आलती बरं का त्याला. पप्पा चालले ओ ग लिकरू माझं कस करला. दूध घालून येतो चाललं पप्पा बाय. सावकाश बाय. चाललं पप्पा सोबत बाय. पडल पडल सवय लागेल त्याला तशीच. आला राऊंड राऊंड. ही गाडी कितीला बसते हो. 11:30. आतलं कसं आहे. पत्र आहे सगळं. पत्र आहे का. पण हे प्रत्येक वेळेस काढणं अवघडच आहे की अहो. आत पडले काढायला लागले. कितीला नाही नाही सँडल केलंय तर टाईट आहे. अचानकच आम्ही बाहेर गेले. मी आहोंसोबत तर सम्राटला वॉकर आणायसाठी गेले पण त्या दुकानामध्ये वॉकर नव्हता. त्याने आम्हाला मागून लवकरच देतो म्हणलेत. घरापासून जवळच होता म्हणून गेलो आणि वॉकर घ्यायला गेलो. मग नाही दोघांसाठी माझ्यासाठी शूज आणि त्यांच्यासाठी चप्पल खरेदी केली आणि वापस आलो. तर आले घरी. आता पुढचं रुटीन कंटिन्यू. काल एक दोन नाही बऱ्यापैकी हळदी कुंकाला मी सम्राटला आणि समर्थला घेऊन फिरलेली. तर थोडीशी त्याला दृष्ट लागल्या म्हणजे अंगात कणकणी आणि ताप आलेली. तर त्याला आता जवळजवळ 1.5-2 तास त्यानं कुरकुर करून आता झोपलाय. तर आता पुढचे कामं करते आणि मी कामाला लागेपर्यंत तर तो उठतो पण. हे बघा झोपलाय. तर चला आपण पुढचे कामं करून घेऊ. मी एक अमेझॉनवरून ना मी सहसा का ऑनलाईन कपडे घेतच नाही पण पहिल्यांदा मी एक टॉप मला छान वाटला म्हणून मी हे मागवलंय. हे बघा याचा कलर छान आहे म्हणून मी मागवला. तर इथून पुढे कधीतरी तुम्हाला दिसेल. आणि हे मी म्हणजे
नाईटला याच्यासाठी वापरण्यासाठी घेतलेला आहे. तर खूप मस्त आहे, खूप कमी किमतीत पण भेटला आणि स्ट्रेचेबल कपडा आहे. मला वाटलं नव्हतं एवढं चांगलं निघेल, पण खूप छान आहे, मला आवडला. मी घालून पण बघितला तर एकदम मस्त आहे. तर ऑनलाईन मी कपड्याची खरेदी करतच नाही. तर हे पहिलाच ऑनलाईन म्हणजे मी स्वतःसाठी तर मध्ये हे पहिलंच आहे माझ्यासाठी. आणि ऑनलाईन खरेदीचा माझा अनुभव तरी चांगला आहे, कारण ह्याचा कलर पण छान आहे आणि ह्याचा कपडा पण खूप मस्त आहे आणि महाग तर काहीच नाही. एक स्टोलची किंमत म्हणलं तर चालेल. तरी तुम्हाला वाटेल की नेमका हा कितीला भेटला, चला सांगूनच टाकते. तर हा मला 265 रुपयाला आणि थोडीशी डिलिव्हरी चार्ज म्हणजे 305 रुपये हे पडलं. तरीसुद्धा मला हे परवडलं असं मला वाटते, कारण खूप मस्त आहे. कलर पण छान आहे, कपडा पण छान आहे. आता आपण चाललोय वरती शिवांच्या बोरणांसाठी. तर चला तुम्ही पण बोरणांना. हे बघा माझं पिल्लू झोपेतून उठले, तसंच घेऊन चालले त्याला. शांत आहे बघा तसं. लय लाल म्हणून लावला तेवढंच राहू. वरती बघ. अरे वरती बघ की. इथं पडलंय बघ. शिवा पप्पांकडे बघ. शिवा वरती बघ. एवढ्या वगैरे घ्या ना, तरी किती छान एवढ्या